नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या हात जोडते आणि सौमित्राला म्हणते की हे बघा, मी तुमच्यासमोर आज हात जोडून माफी मागते जी चूक झाली त्याबद्दल. परंतु इथून पुढे मात्र मी अवंतिकाच्या भोवती अवतीभोवती सुद्धा येणार नाही, तिच्या जवळ सुद्धा नाही येणार. आणि प्लीज असं डोळामध्ये पाणी आणून म्हणते. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, आता सौमित्र काहीही रिॲक्ट होत नसतो. तो आता ऐश्वर्याकडे बघत सुद्धा नाही. त्याच्या मनामध्ये इतका राग असतो. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, सौमित्र जानकी यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की प्लीज, माझ्यासाठी प्लीज बोला एकदा त्यांच्याशी. तेव्हा सारंग सौमित्राच्या जवळ येतो आणि म्हणतो की दादा, लहानपणी जर चूक झाली तर तू मला माफ करायचा. अरे आज सुद्धा माझी खूप मोठी चूक झाली. मी तुझी कॉलर धरायला नको होती. एक मोठा भाऊ म्हणून तू आज सुद्धा मला माफ करशील ना? त्यावरती रडतच सौमित्र म्हणतो की सारंग, मी स्वतःच चुकलो. मी जे काही बोललो, जे काही वागलो, तर प्लीज मला ते समजून घे. त्यावरती आता सारंग म्हणतो की नाही, हे बघ दादा, आता मात्र तू असा खचू नकोस, मागे जाऊ नकोस. हे बघ, मी लहानपणी जशी कट्टी घ्यायचो तशीच कट्टी घेऊन मात्र तू आणि वहिनी घर सोडून निघाला होता. आणि हे बघ दादा, तू आणि अवंतिका वहिनींनी याच घरामध्ये राहायचं, कुठेही जायचं नाही, कधीच कुठे आम्हाला सोडून जायचं नाही. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की आम्ही कुठे जाणार नाही. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना खूप मोठा आनंदाचा धक्का बसतो, आनंद होतो सगळ्यांना. पवित्र आणि सारंग मात्र एकमेकांना घट्ट मिठी मारतात. जानकीला फारच आनंद होतो आणि ऋषिकेश त्या दोघांच्या जवळ येतो आणि तिघेही आता एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ऋषिकेश म्हणतो की माझे लक्ष्मण आणि भरतचा मिलप झालेला आहे. तेव्हा दोघांच्याही डोळ्यातील पाणी आता दोघं पुसतात आणि खुश होते, ऋषिकेशकडे बघून हसतात. तेव्हा जानकीला फार आनंद होतो. जानकी लगेच ऋषिकेशच्या मिठीत येते. त्यानंतर आता जानकी रूममध्ये असते. तिच्या हातामध्ये ती आता कुटुंबाची ती माळ असते आणि तेवढ्यात ती विचारात पडलेली असते. काहीतरी तिचा विचार सुरू असतो. तेव्हा ऋषिकेश येतो. तेव्हा ऋषिकेश तिला विचारतो की काय झालं जानकी, तू कसला विचार करत आहे? तेव्हा जानकी म्हणते की आजपर्यंत आपल्या कुटुंबाची माळ आपण कधी तुटून दिली नाही, पण उद्या मात्र काय होईल काही सांगता येत नाही. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की जानकी, ही माळ सुद्धा आता आपण यापुढे तुटून द्यायची नाही, याची काळजी घ्यायची. आणि तुला तर माहितीच असेल जानकी, या माळेतील जी मणी आहे तर ते कशाच्या आधारावर एकमेकांना घट्ट धरून पकडून ठेवतात. आणि तो घट्ट धागा, आणि तो धागा आहे तर तू आहेस, आई आहेस, ऐश्वर्या आहे आणि अवंतिका आहे. आणि आमच्यासारखे असणारे वेगवेगळे आधाराचे जे मणी आहे तर ते तुम्ही असं एका घट्ट धाग्यामध्ये बांधून ठेवतात. तेव्हा आता जानकी म्हणते की तू धागा जर कमकुवत निघावला तर काय करायचा? त्यावरती ऋषिकेश म्हणतो की नाही, असं नाही होऊ शकत. आज मात्र सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी जी शक्कल तुम्ही लढवली होती, असंच काहीतरी करत राहा. त्यावरती जानकी म्हणते की हो, आज जी वेळ आलेली आहे ना तर ती आता परत असं यायला नकोय, पण येणाऱ्या वेळेचं काय, त्याची मला काळजी वाटते. ऋषिकेश, सौमित्र भाऊजींना कसं समजायचं तेच मला काही कळत नाही. अशी वेळ पुन्हा येऊ नये त्यासाठी एकच करायला हवे की काय, सौमित्र भाऊजींनी काही जरी केले तरी सुद्धा ऐश्वर्यावर विश्वास त्यांना ठेवायलाच हवा. ऋषिकेश म्हणतो की हो, करेक्ट आहे तुझं. आणि मलाही कळत नाही की सौमित्र तिच्यावर अजून का विश्वास ठेवत नसेल. म्हणजे मायाच्या केसमध्ये आता म्हणजे सायजीरावांना आणि ऐश्वर्याला आपल्या बाजूनी साक्ष देण्यासाठी सांगितले होते, तरी सुद्धा सौमित्रचा ऐश्वर्यावरती विश्वास का बसू नये? त्यावरती जानकी म्हणते की कारण तिने त्यांचा पाठलाग केलेला आहे, रेगिरी केली, आणि त्यात म्हणजे अगोदरच सौमित्र भाऊजींचा ऐश्वर्यावर तर विश्वास नव्हताच, असं काहीतरी वागली, त्यामुळे तो अविश्वास आणखीनच वाढला. पण हे बघा, सौमित्र भाऊजींनी सुद्धा हे सर्व समजून घ्यायला हवं. आता आपण जे काही आहोत तर ते ऐश्वर्यामुळे आहोत. ऐश्वर्याने जर आपल्याला साथ दिली नसती तर माया ही हरलीच नसती. त्यानंतर इकडे जेलमध्ये मायाला काही झोप येत नसती. तिच्याबरोबरचे सगळेजण झोपलेले असतात, परंतु मायाला तो आता शेवटच्या क्षणी जो काही सगळ्यांनी साक्ष दिली, सायजीरावांनी, जानकीने, हे सगळं काही आठवत आहे. इन्स्पेक्टर यांनी सुद्धा आता ती साक्षी दिलेली आहे, ते पण माया कुलकर्णी यांच्या विरोधात, ते सुद्धा मायाला आता आठवत असतं. तेवढ्या तिथे एक झोपलेली जी काही दुसरी बाई आहे तर तिचा पाय मात्र मायाला लागतो झोपेमध्ये. माया लगेच रागाने तिचा पाय बाजूला करते. माया आता स्वतःला म्हणते की येथे अडकू नये यासाठी मी खूप काही प्रयत्न केले, परंतु सगळे प्रयत्न माझे मात्र निष्फळ ठरले. आणि त्या सायजीने जी साक्ष दिली तर मला सुद्धा माहिती आहे की जानकीने नक्की त्याला ब्लॅकमेल केलं असेल. त्याच्यावर मी जसा अगोदर विश्वास ठेवला होता तसाच विश्वास मला पुन्हा एकदा ठेवावा लागेल, आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणी मला येथून बाहेर नाही काढू शकणार. आणि त्याच्या मदतीशिवाय मात्र जानकीला आपण आपल्यासमोर, म्हणजे आपण तिच्यासमोर निभावू शकणार नाही. आणि सायजीला जर विकत घ्यायचं असेल तर पैसा मात्र भाकरीसारखा मोजावा लागेल. आणि सायजीला विकत घेऊन मात्र आता मी त्याला, म्हणजे त्याच्या मदतीने येथून सुटणार आणि जानकीला मात्र तिच्या आयुष्याची अद्दल घडवणार, असे माया आता ठरवते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी छान तयार होते. आता तयार वगैरे झाल्यानंतर देवघरात येते आणि देवाची पूजा वगैरे करून दिवा वगैरे लावत असते. तेव्हा आता जानकी म्हणते की देवा,
हे बघ, माझ्या कुटुंबात कधी असा दुरावा येऊन देऊ नकोस. सगळ्यांना एकत्र घट्ट बांधून ठेव आणि आमच्या पाठीशी उभा राहा. काही सगळे विघ्न वगैरे आहे तर ते आमच्यावर येणारे संकट वगैरे दूर कर आणि तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असून दे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी म्हणजे बाहेर जानकी आणि अवंतिका दोघीही बरोबरच बाहेर येतात आणि आता ऐश्वर्या लगेच बाजूला होते. ती आपला चेहरा वळवते आणि बाजूला जायला निघते. तोच लगेच अवंतिका म्हणते की ऐश्वर्या. ऐश्वर्या लगेच थांबते. जानकी आता हे दोघींना पाहत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो बोल ना, आणि परत म्हणते की नको नको बोलू. जर आपल्याला बोलताना बघितलं तर आणखीनच इश्यू होईल. त्यापेक्षा नको नकोच बोलू. वरती अवंतिका ऐश्वर्याच्या जवळ येते आणि काही होणार नाही असं म्हणते. ऐश्वर्या म्हणते की नकोय प्लीज, आपण बोलायला नको अवंतिका. तर अवंतिका म्हणते की तू ज्या सिच्युएशनमध्ये आहे तर ते खरंच मला अजिबात बघवत नाही. आणि हे बघ सौमित्रा, तुला जे काही बोलला, जे काही वागला त्याबद्दल मी तुझी सॉरी बोलते, माफी मागते तुझी. त्यावरती ऐश्वर्या म्हणते तू मला सॉरी वगैरे बोलू नकोस, कारण यामध्ये सौमित्रेची काहीही चूक नाही. अगं मी त्याच्यासमोर जर उभी राहिली आणि त्याला वारंवार जर तो पास्ट आठवत असेल तर मग मी काय करू शकते. शेवटी तो सुद्धा तसंच रिॲक्ट करणार, त्याची सुद्धा काही चूक नाही आणि हे सगळं काही मी समजू शकते. त्यावरती अवंतिका म्हणते की पण तरीसुद्धा तो जे काही वागतो ते मी खरंच नाही सहन होत. मला एक तर मलाच खूप गिल्टी फील वाटतं, माझ्यामुळे तुला इतका सगळं विनाकारण अपमान सहन करावा लागतोय. सगळ्या काही सिच्युएशनमध्ये मला कसं म्हणजे हँडल व्हावं तेच काही कळत नाही आणि कसं तुला मदत करायची तेच खरंच कळत नाही. काय करू मी नक्की. सौमित्राच्या मनामध्ये जो काही राग आहे आणि जो सतत तुझ्या मनामध्ये भरलेला आहे तो राग कसा शांत करायचा हेच मला सुचत नाही. पण एक ना एक दिवस सगळं काही नीट होईल आणि तोपर्यंत मात्र तुला अगदी पेशन्स ठेवावे लागतील आणि तुला हे सर्व जमेल ना. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की का जमणार नाही मला, मी जमवेल. आणि माझ्यासोबत तू आहे, जानकी आहे, सारंग आहे, सगळेजण आहेत आणि घरातील इतर मंडळीसुद्धा आहेत, त्यामुळे मी नक्की जमवेल. आणि सौमित्राच्या रागाचं मी समजू शकते, परंतु ह्या घडीला मात्र तू माझ्याबद्दल काय विचार करतेस आणि तुझ्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की हे बघ ऐश्वर्या, अगं तुझ्या बाबतीत खरंच माझ्या मनामध्ये कसलीही अडी नाही. एक गोष्ट सांगते की सौमित्र जेव्हा आपल्या आजूबाजूला असेल तर तेव्हा खरंच मला इतकं मोकळेपणाने तुझ्याशी नाही बोलता येणार आणि फक्त प्लीज ऐश्वर्या तेवढे समजून घे. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की डोंट वरी, मी नक्की समजून घेईल. आणि तेव्हा त्या दोघींना गप्पा मारताना बघून जानकीला खूपच आनंद होतो. जानकी म्हणते की अरे वा, दोघी जावा जावा मैत्री एकदम मैत्रिणीसारख्या गप्पा मारतात तर. आणि काही काही घरी कसं असतं की जावा जावा एकमेकींच्या पक्क्या वैरी असतात. आपल्यातील बॉन्डिंग आहे ते तसं नाही. त्यामुळे खरंच मला खूपच छान वाटतं, खूप आनंद मला होतो. त्यावरती खुश होत अवंतिकासुद्धा म्हणते की हो वहिनी, मला सुद्धा खूपच छान वाटतं. आणि हे बघ ऐश्वर्या, तू बदललेली आहेस हे आपल्याला पटलेलं आहे. असंच एक ना एक दिवस मात्र सौमित्राला सुद्धा नक्की पटेल आणि तुझ्याविषयी असणारा त्याचा गैरसमज नक्की दूर होईल. तू काही काळजी करू नकोस. फक्त एक काम करते की तू पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा. आणि आता मात्र मी माझ्या जाऊबाईसाठी एक मस्त त्यांच्या स्टाईलची कॉफी बनवून घेऊन येते, नक्की माझ्या जाऊबाईंसाठी. त्यावरती जानकी आता हसते आणि म्हणते की अच्छा असं आहे तर, म्हणजे आता एक जाऊबाई आली तर दुसऱ्या जाऊबाईला विसरून गेली की काय. आणि हरकत नाही, काही नाही, आता तुम्हाला कॉफी वगैरे आहे तर ती तुम्ही पिऊ शकतात. माझाच तो चहा आहे तो मीच करून पिते. तेव्हा आता जानकी जायला निघते तर अवंतिका म्हणते की अहो मोठ्या जाऊबाई लगेच, आणि तुम्हाला काय वाटलं की मी तुमच्यासाठी चहा नाही बनवणार. त्यावरती आता जानकी म्हणते की वाटलं नाही, परंतु त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो, तुम्ही दोघे इथेच थांबा, मी आता सगळ्यांच्यासाठी कॉफीसुद्धा करते आणि चहासुद्धा बनवते. तेवढ्यात आता ऐश्वर्या जायला निघते तर जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या थांब, तू चहा आणि कॉफी बनवू नको, मी आहे ना, मीच बनवते, चहा बनवते आणि कॉफी बनवते. तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी आणि विदाऊट शुगर, आणि अवंतिका मी तुझ्यासाठी ज्यूस बनवते, ठीक आहे. आणि हे बघ अगं ऐश्वर्या थांब, तू जाऊ नकोस किचनमध्ये. तेव्हा ऐश्वर्याला वाईट वाटतं, तिला धक्का बसतो. अवंतिकासुद्धा जानकीकडे पाहते. त्यानंतर जानकी म्हणते की हे बघ अगं ऐश्वर्या, मी तुला सांगायचं विसरलून गेले, तू आजपासून मात्र आपल्या ऋषिकेशसोबत आपलं ऑफिस जॉईन करशील का. आणि मी तर म्हणते की तू खरंच रोज आजपासून ऑफिसला जात जा, म्हणजे कसं होईल की मी घरामध्ये जरा कमी राहील. या निमित्ताने मात्र घरामध्ये वाद होणार नाही आणि सौमित्राला सुद्धा प्रॉब्लेम नाही होणार. तर असेच तुला जानकी म्हणायचंय ना. तेव्हा जानकी आणि अवंतिका तिच्याकडे धक्क्याने पाहत असतात. आता ऐश्वर्याला वाईट वाटलं म्हणून जानकीला सुद्धा फार वाईट वाटतं आणि अवंतिकाला सुद्धा. आणि तेवढेच आता जानकी बोलणार तोच लगेच ऐश्वर्या म्हणते की अगं मला माहितीये आणि मी किचनमध्ये सुद्धा नाही जाणार, ऑलरेडी आपलं बोलणं झालेलं आहे आणि मी ते विसरलेली नाही. अगं पण जानकी तू खरंच किती कमाल आहेस, सुपर आहेस. आम्ही सगळेजण मात्र खूप लकी आहोत आणि हे घर सुद्धा लकी आहोत आणि ह्या घराला सुद्धा आणि आम्हाला
सुद्धा तुझ्यासारखी एक साथ सून मिळालेली आहे. तर हो की नाही अवंतिका? अवंतिका सुद्धा आता हसते आणि खुशात म्हणते की अगदी बरोबर. आमच्यासाठी मात्र आमच्या जाऊबाई अगदी सगळ्यात बेस्ट जाऊबाई आहेत. तेव्हा जानकी म्हणते की बास बास कर आता, पुरे झालं कौतुक. तिघी एकत्र गप्पा मारतात तर जानकी म्हणते की चला आपण आपापल्या कामाला लागूयात. ऐश्वर्या लगेच म्हणते की अहो मी जाते कारण तयारी करते, ऑफिसला जायचंय ना. ऐश्वर्या लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा जानकी आणि अवंतिकांना फार वाईट वाटतं, कारण तिला किचनमध्ये येण्यापासून आता त्यांनी अडवलेलं आहे. तर असं त्या दोघींना फार वाईट वाटतं आणि दोघी एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर आता अवंतिका विचारते की काय हो मोठ्या जाऊबाई, तुम्हाला कसा चहा बनवायचा आहे? सांगा बरं, लवकरात लवकर आल्याच बनवायचा आहे का? तेव्हा आता जानकी म्हणते की नकोय, तू फक्त आणि फक्त आराम कर. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो बहिणी, आराम करू करू खरंच कंटाळा आलेला आहे, काय सतत आराम आराम करायचा. आणि मगाशी तुम्हाला आता जे काही तुम्ही मला न काम करण्याची सवय लावलेली आहे ती सवय मात्र तुम्हालाच महागात पडेल. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे देवा, अरे 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 तसं नकोय, आणि थोडंसं काम मात्र मी तुला देते, आणि आमचं येणारं बाळसुद्धा ॲक्टिव्ह असलं पाहिजे, अगदी आनंदी हसरं. दोघे आता खुश होत हसतात, एकमेकांबरोबर गप्पा करतात. आता जानकी विचारते की काय नाश्त्याला पोहे वगैरे बनवायचेत का? आता त्या पोहे बनवण्यासाठी किचनमध्ये येतात. अवंतिका कांदा कापत असते आणि जानकी काहीतरी करत असते, आणि तेवढ्यात सुमित्रा येते. सुमित्रा आता म्हणते की अवंतिका काय झालं? आता तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का? कारण अवंतिका कांदा चिरल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, आणि सुमित्राला असं वाटतं की का रडत असेल ही, काय झालं वैरीला? तेव्हा आता जानकीला सुद्धा खरं वाटतं. जानकी लगेच अवंतिकाच्या जवळ येते, तिच्या डोक्याला वगैरे हात लावत विचारते की काय गं अवंतिका, काय झालं? त्यावरती आता अवंतिका हसते आणि म्हणते की वहिनी, अहो कांदा कापत होते आणि कांदा चिरते म्हणून डोळ्यातून पाणी येते. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो का? आणि ठीक आहे, आणि मी तर खरंच खूप घाबरले होते, कारण आता हल्ली आपल्या घरामध्ये कधी नेमकं कुणाचं काय विणसेल खरंच काही सांगता येत नाही. त्यावरती जानकी म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. सुमित्रा म्हणते की हो तू आहे तर मग खरंच काही काळजी करण्याचं कारण तर नाही. आणि सुमित्रा अवंतिकाला म्हणते की हे बघ, तू आता स्वयंपाकघरात कशाला काम करतेस, जा बरं आराम कर, आम्ही आहोत, आम्ही सर्व काही काम करतो. अवंतिका म्हणते की आता मी किती असा आराम करायचा आहे, आराम करू करू मला अगदी कंटाळा आलेला आहे. सुमित्रा म्हणते की नाही अवंतिका, तुला आरामच करावा लागेल, तू इथे स्वयंपाकघरात थांबूच नको, चल बरं तू इकडे ये. म्हणून आता सुमित्रा तिच्या हाताला धरते आणि डायनिंग टेबलवर तिला बसायला घेऊन येते आणि म्हणते की मला तुझ्याशी एक बोलायचं आहे. त्यावरती अवंतिका तर खौशात विचारते की काय विचारायचं आहे आई? सुमित्रा विचारते की अगं तुला काही खावंसं वाटतं की नाही, म्हणजे काही असा खास पदार्थ की काही असं अविचित्र विचित्र? तेव्हा अवंतिका म्हणते की आई मला विचित्र अविचित्र असं का खावंसं वाटेल? वरी आता सुमित्रा म्हणते की अगं हे बघ, अगं लागते, कारण आता डोळे जेव्हा लागतात तेव्हा त्याचं विचित्र आणि अविचित्रच खाण्यासाठी इच्छा होत असते. सुमित्रा आता तिच्या आठवणी सांगायला सुरुवात करते की अगं मी तर आता रामाती खायची, माती यांच्या डोळ्यात चुकून मात्र मला माती खावं लागायची. तेव्हा आता हे सर्व ऐकून अवंतिकाला खूप हसू येतं. अवंतिका म्हणते की आई म्हणजे कसं, की डोळे असल्यानंतर असं विचित्र अविचित्र उशी वाटते का, मन होतं का खाण्यासाठी? त्यावरती सुमित्रा म्हणते की हो अगं खूपच, आणि नको ते खाण्याचे डोळे लागतात. आणि हे बघ अवंतिका, मी तुला सांगते की अगो लग्नाच्या वेळेस अगोदर मात्र मला भेंडी अजिबात आवडत नव्हती, मी कधीही भेंडी खात नव्हते, परंतु जेव्हा ओवीच्या वेळेस मी प्रेग्नेंट होते तेव्हा मात्र मला आई खूपच छान असा भेंडी बनवून द्यायच्यात, मसाले भेंडी, सगळी भेंडी, आणि खरंच मला तेव्हा ती भेंडी फारच आवडायची. आई मात्र मला माझ्यासाठी कुरकुरीत भेंडी, मसाले भेंडी, भरली भेंडी, सगळी काही भेंडी बनवून द्यायच्यात. आणि सुमित्राला विचारते की हो ना आई? त्यावरती आता सुमित्रा म्हणते की हो मला सुद्धा असंच व्हायचं, आणि हेच मी सगळं काही करत होते. आणि जानकी आता पुणे म्हणते की अगं ओवीची आवड सगळ्यात जास्त म्हणजे तिला भेंडीची भाजी फारच आवडते, आणि खरं तर हे डोळे मात्र आपले नसतात, तरी आपल्या पोटातील बाळाचे असतात, आणि जर आपण बाळाचे डोहाळे पुरवले नाही तर लाळ गळते, हो की नाही आई? सुमित्रा मात्र हसत हो करत असते. आणि हे बघ अवंतिका, त्यासाठी मात्र तुला काय हवं काय नको ते नक्की सांग, नाहीतर आम्हाला बाळाची लाळ पुसावी बसत असेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की काही पण, माती खडू वगैरे सगळं काही. तेव्हा अवंतिकाला फार हसायला येतं. अवंतिका हसत असते आणि म्हणते की आई काय हो, माती कशी खायची असते बरं? आणि तिघेही आता अगदी खूपच हसतात, मोठमोठ्याने हसत असतात. त्यानंतर जानकी आता सगळ्यांना आता म्हणते की चला पोहे बनलेले आहेत, सगळ्यांनी नाश्ता करायला पटपट बसून घ्यायचं. तेव्हा अवंतिका म्हणते वहिनी प्लीज ऐका, आजचा एक दिवस मात्र मी रास्ता आहे तर तो रूममध्ये घेऊन जाते आणि सुमित्राला जरा शांत वाटेल. त्यावरती आता जानकीला हे वेगळं वाटतं, तिला धक्का बसतो अवंतिका असं बोलल्याने. परंतु सुमित्रा म्हणते की हो अगं अवंतिकाला, म्हणजे ती जी बोलत आहे ते योग्य आहे, म्हणजे कसं की सुमित्राला जरा बरं वाटेल. आज मात्र सगळ्यांना त्यांच्या खोलीमध्ये चहा आणि नाश्ता दे. तेव्हा आता जानकी बरं आहे असं म्हणते. आणि त्यानंतर मात्र आता इतक्या दिवसातून आता दारात धनराज भाऊजी येतात. धनराज भाऊजी आता खूपच छान खुशीशत मात्र आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांना आवाज देतात. तेव्हा जानकी आता म्हणते की काय धनराज भाऊजी तुम्ही आलात आणि इकडे आहात आम्ही, म्हणून आता जानकी त्यांना आवाज देते. तेव्हा आता धनराज मात्र तिकडे पाहतो आणि तुम्ही इकडे आहात का असं विचारतो, आणि तो आतमध्ये येतो आणि म्हणतो की काय रे, मोक्याच्या वेळेस आलो, आणि काय रे दादा तू एकटाच आता नाश्ता वगैरे करणार आहेस का, मला सुद्धा देणार आहेस? तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की अरे धनराज, आमच्यामध्ये जेवण्यासाठी विचारत नसतात, डायरेक्ट पक्का मी जेवायला बसवतो, त्यामुळे चला तुम्ही सुद्धा जेवायला बसा बरं.
बरं. तेव्हा धनराज खुश होऊन म्हणतो की असं आहे तर, आणि मला सुद्धा कोणी विचारलं नाही तरी सुद्धा मी म्हणतो की मला ताट वाढा म्हणून. आणि कसं आहे जानकी वहिनीबाई, 2 गोष्टी मात्र मी मागायला कधीही लाजत नसतो. पोटाला भाकरी आणि लग्नाला छोकरी पाहिजेल म्हणजे पाहिजेलच. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे कसं की तुझा अजूनपर्यंत लग्नासाठी शोध सुरूच आहे वाटतं. आता धनराज म्हणतो की हो अरे नक्कीच. बघा, आजकाल मात्र पोरींना खूपच भाव वाढलेला आहे. कारण भाजीपाल्याला इतका भाव नाही, इतका मात्र तर पोरींना वाढलेला आहे. त्यांच्या मागण्या खूपच वाढल्या गेलेल्या आहेत. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो भाऊजी, काहीतरीच काय बोलतायत? तर धनराज म्हणतो की नाही वहिनी, अहो जे खरं आहे तर तेच बोलतोय. जर एकेकीच्या मागण्या तुम्ही ऐकल्यात तर मात्र तुमच्या डोक्याचं भजं होईल. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की काय असं का वाटतं तुला? त्यावरती आता धनराज म्हणतो की एक काय म्हणते की तुमच्याकडे जमीन जुमला आहे का? तुमच्याकडे बंगला आहे का? आणि कुणाचे तर भलतेच प्रश्न येतात की तुमच्या घरात बहीण आहे का? असे विचित्र अविचित्र प्रश्न विचारतात आणि त्यांची उत्तरं देता देता मात्र तोंडाची चव जाते. असल्या भलत्याच मुली असतात, मग काय उत्तरं द्यायचं त्यांना? बरं, आता हे सर्व ऐकून जानकी आणि ऋषिकेश असतात. तर जानकी खुशात म्हणते की हे बघा धनराज भाऊजी, तुम्हाला चांगली एक मुलगी मिळणार आहे तर. आणि जरीही तुम्हाला नाही मिळाली तर मात्र मी पुढाकार घेईन आणि शोधेल. नक्की मग तर झालं. आणि चला बरं, अजिबात काळजी करू नका. आता मात्र जानकी त्यांना जेवायला वाढत असते आणि 2 पोळे एक्स्ट्रा इथे ठेवते आणि दोन्हीही पोळ्या मात्र दोघांनी खाऊन घ्यायच्यात. आणि त्यानंतर धनराज मात्र आता जेवता जेवता खूप काही गप्पा करतो आणि काय जानकी आता विचारते की काय भाऊजी, जेवण कसं बनलेलं आहे? त्यावरती आता धनराज म्हणतो की अहो, हे विचारणं झालेलं आहे का? तुमच्या हातचं जेवण म्हणजे अगदी खूपच छान आहे, खूपच टेस्टी, जबरी, एकच नंबर झालेला आहे, वा. आणि तो ऋषिकेशला विचारतो की दादा, अरे तो 16 सोमवारचं व्रत ठेवलं होतंस की काय, म्हणून तुला जानकी वहिनीसारखी बायको मिळाली तर? आणि खरंच हे नक्की आहे, मी खरं बोलतोय. आणि मला असं वाटतं की आता खरंच जानकी वहिनीसारखे मुलगी मिळायला भाग्य लागतं आणि आता मात्र ते बंदच झालेलं आहे. अशा मुली मिळणं खूपच कठीण झालेलं आहे. लग्नाच्या बाजारामध्ये खूपच आता तुटवडा झालेला आहे. तर जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की काय कसं बोलतायत अहो धनराज भाऊजी? आणि हे बघा वहिनीसाहेब, तुम्ही माझ्यासाठी एक अशी छान मुलगी, जरा समजूतदार, एकदम तुमच्यासारखी परफेक्ट मुलगी शोधा. त्यावरती आता जानकी म्हणते की बरं ठीक आहे. आणि तिचं मन सुद्धा एकदम तुमच्या मनासारखंच चांगलं असायला हवं. कारण कसं आहे की माझ्या घराला घरपण आणेल आणि माझी साथ देईल अशी पोरगी मला हवी आहे तर. आणि हे तुमच्यासारखं असं मस्त जेवण करून वाढणारी, आणि त्याला काय म्हणतात बरं? जानकी खुशात म्हणते सुगरण म्हणतात. धनराज खुशात म्हणतो की हो, मला सुद्धा सुगरणच बायको हवी आहे. आणि जानकी मात्र आता घ्या सुरुवात करा, आणखीन वाढू का असे विचारते. तर धनराज म्हणतो की नको नको. आणि आता जानकी परत म्हणते की हे बघा भाऊजी, लाजायचं नाही. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आता धनराज म्हणतो की मस्त जेवण झालेलं आहे, चला आता मी येतोय म्हणजे निघतोय. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश दरवाजापर्यंत येतात आणि म्हणतात की काय हो धनराज भाऊजी, तुम्ही किती कमी जेवला तो? त्यावरती आता लगेच धनराज भाऊजी म्हणतो की वहिनी, आमचं सगळं काही फास्ट जीवन असतं आणि जाता जाता मात्र मला आता आशीर्वाद द्या, असं धनराज खुशात बोलत असतो. आणि ऋषिकेश दादा, तुमचा तर आशीर्वाद महत्त्वाचा आहे, पण त्यापेक्षा जानकी वहिनीचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे, तो आमचा आशीर्वाद कसे घेतोस? जानकी सुद्धा म्हणते की हो, तुम्ही वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्या, नक्की तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आणि तुम्ही दोघं काही वेगळे आहात का? आणि तो लगेच आता त्या दोघांच्याही पाया पडतो आणि आशीर्वाद द्या असे खुशात म्हणतो. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश त्याला मस्त डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात की असंच कायम खुश राहा. आणि मला सुद्धा आता जी काही बाई दिसेल ना, तर मी तिच्या पाया पडतो आणि म्हणतो की बाई तुझा आशीर्वाद, कारण बाई तुझा आशीर्वाद या. मला ती मालिकेतील आता हा नवीन कलाकार आहे धनराज. आणि तो वाकून आता दोघांना नमस्कार करतो. तर जानकी आणि ऋषिकेशला फारसे हसायला येते आणि चला येऊ का? आणि जानकी म्हणते की हो, सावकाश जा. तर धनराज आता निघून जातोय. जानकी खुशात त्याकडे पाहत असते. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सारंग आणि ऐश्वर्या रूममध्ये असतात. तर आता ऐश्वर्या सारंगला सांगते की मला ऑफिसला पाठवलं जात आहे. त्यावरती सारंग म्हणतो की अवंतिका वहिनीपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला मात्र ऑफिसला पाठवलं जाते. आणि तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी विचारते की काय झालं सारंग भाऊजी, कसला विचार करताय? जे काही तुम्ही विचार करताय ते तुम्हाला चुकीचं वाटतंय का? आणि जानकी त्या दोघांकडे पाहत असते. त्यानंतर इकडे सयाजी म्हणतो की हे बघ माया, मी काही मदत वगैरे नाही करणार. त्यावरती माया म्हणते रणदेवे कुटुंबाची मला वाट लावायची आहे आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे का? आणि मन्यासारखे सगळे रणदेवे मात्र आता विखरून गेले पाहिजे, असं काहीतरी करावं लागेल. तेव्हा आता जानकी इकडे ऋषिकेशला म्हणते की किती काही झालं तरी हे घर मी मात्र विखरून नाही देणार आणि नानांना असं मी वचन दिलेलं आहे. आणि काही झालं तरी मी नानांचं हे वचन कायम जन्मजन्मही पाळत राहील. आणि आता मला काही या घराला संकटातून म्हणजे संकट या घरावर येऊन द्यायचं नाही. माया जे काही मायाने आतापर्यंत करून आपल्याला फसवलं, तर शेवटी तिला तिच्या बापाची शिक्षा मिळाली. पण इथून पुढे मात्र आता आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि त्या माळेतील मण्याप्रमाणे आपलं घर आपल्याला एकमेकांच्या नात्यानं घट्ट पकडून ठेवायचं आहे, असे आता जानकी ठरवते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे ते बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.